राणे तू फोन ठेव. मी तुला सांगितलं ना मला त्यासोबत बोलायचं नाही आहे. मग काऊन परेशान करत राहायचं? मी काम करत आहे, मला काम करू द्या. माझ्या कामावर असं होऊन राहिला. पहिलेच माझ्या डोक्यातून चाललं नाही बरं ह्या सगळ्या गोष्टी. तू ठेव बिनफालतू मला कॉल करू नको. मला बोलायचं नाही आहे त्यासोबत. ठेव नको फोन. सागरजी ऐका ना जी सागरजी, मला यायचं आहे ना जी सागरजी तिकडं. आई आली होती तिकडं. तुमच्या आईनं सगळं सांगितलं आईले. आई घरी आल्यावर मला लय बोलली, लय मारलंय बी. सागरजी ऐका ना जी, फोनच नाही उचलत मायवाला तुम्ही. आता उचललंय तर सारखे सुद्धा बोलूनही नाही राहिले. झाली ना माझ्याकडून गलती सागरजी. याच्यानंतर मी चांगली राहीन ना सागरजी. तुम्ही जसं म्हणलं तसं राहीन ना सागरजी. नका असे करू ना माझ्यासोबत सागरजी. मला यायचं आहे ना तिकडं. घरचं वातावरण चांगलं आहे. हा तुले मी आणत नाही, कारण की तुले जर आणलं ना तिथं घरात सर्व हे फैलाले. तू सारखी सुधी राहत नाही. ते रोजचं काही नाही काही चालू राहते. आणि माझं डोकं लागणार नाही तुले. मायावाले समोर पाहिजे ना मी. हा तर माझं डोकं जागेवर राहणार नाही. मग मी राणे मी लय बेकार. माझं डोकं नको खराब करतो सांगतो मी ना त्या दिवशी फक्त तुला मारायचं बाकी राहिलं, कारण की तुझ्यासोबत तसं झालं ना. हा तुले त्रास झाला म्हणून, नाही तर खरंच तू सारखी सुधी असती ना तर मी त्या दिवशी तुला झोडपलं असतं धरून राणे. हा तुला लय अंगात आणून माझ्या लेकराला तुला मारलं. माझ्या घरचं वातावरण आता चांगलं आहे. लग्न होऊन राहिलं, सर्व होऊ दे बरोबर. आणि त्याच्यानंतर काय करायचं त्यासोबत ते मी पाहतो. मला त्यासोबत राहायचं नाही आहे आता. तुला सांगतो मी बिलकुल राहायचं नाही. मी तुला आणतही नाही. तुला जे करायचं ना ते कर. लय तुला डोक्यावर बसवलं होतं आतापर्यंत. माझे डोळे उघडले. आता मी तुला काही ठेवत नाही. तुम्ही किती प्रेम करत होते मायावर. एवढा राग काऊन करून राहिले फक्त एवढ्या गोष्टीसाठी. झाली ना माझ्याकडून गलती. मी सांगतो तुमच्या पाया पडू का? घरच्या सगळ्या लोकांच्या पाया पडतो मी. तुम्हाला तर माहित आहे ना मायावाला हे दुसरं वय. लोक काय म्हणन. तुम्ही मला सोडून दिले तर मला तर जीव द्यायचीच पाहिजे ना सागरजी. नको असे करू ना सागरजी. मी आता तुमच्या मनानच राहीन ना जसं म्हटलं तसं. प्रेम होतं ना प्रेम. म्हणून तर सर्व काही तुझ्या मतामतानं केलं ना. हा माझ्या बहिणीसोबत, माझ्या आईसोबत, बाबासोबत सगळ्यासोबत तुझ्यासाठी भांडण केलं मी. हा आणि तुला ह्या घरात आणलं कायच्यासाठी? प्रेम होतं म्हणूनच आणलं ना. तू काय केलं? ते होतं माझ्यावर प्रेम. हा मला विचारून राहिली तू तुमचं माझ्यावर प्रेम होतं का नाही होतं म्हणून. तुझ्या होतं का मला एवढं सांग. हा होतं का तुझ्या माझ्यावर प्रेम असतं तर असं केलं असतं का तू? कराले गोळ्या दिल्या तिनं सोडून. गोळ्या नाही घेतल्या, कचऱ्यात गोळ्या टाकल्या. सर्व काही माहित होतं तिले. हा काय नाही गोळ्या घेतल्या तर काय होईना आपलं बा म्हणून. पण तू सर्व काही त्या मतामतानं केलं तू. कर आता त्याच मतानं. आता तुले मी सोडूनच देणार. तुले त्याच मतानं वाग. आता तू कोणाच्याच घरी नाही राहू शकत. त्या मतानच कर तू. ठेवायचं नाही आहे म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे सागरजी? ठेवायचं नाही आहे म्हणजे काय बोलून राहिले तुम्ही? कसं काय ठेवायचं नाही मला? तुम्ही काऊन नाही ठेवणार? तुम्ही मला लग्न केलं ना मी तुमच्यासोबत. असं कसं नाही ठेवणार मला तुम्ही? लग्न केलं ना तुझ्यासोबत. केलं ना लग्न केलं म्हणून तर खूप चांगली राहिली तू माझ्यासोबत. हा का होय माझ्या घरच्या लोकांनी तू नका स्वीकार केलं. माझ्या माय बापासोबत तू चांगली वागली, बहिणीसोबत चांगली वागली. हा सर्व तुला बरोबर केलं. मीच चुकलं आहे का नाही? मीच चुकलं ना. असे नका बोलू ना सागरजी. ऐका ना माझी गोष्ट जी. नाही आम्हीच तुझ्यावर अन्याय केला. तुला काहीच नाही केलं राणी. आम्हीच केला तुझ्यावर अन्याय. दोन्ही बहिणीनं, आईनं, बाबानं कोणासाठी स्वीकारलं तुले? माय मन आहे म्हणून स्वीकारलं होतं का नाही? तुला काय केलं? फक्त तुला नवरा पाहिजे होतं. बाकी काही नाही पाहिजे. तुला नाही माझ्या आई बाबाशी घेणं देणं. तुला नाही माझ्या बहिणीशी घेणं देणं. फक्त तुला का नाही मी पाहिजे नव्हतं. आपण दोघं वेगळं राहायचं. त्याच्यासाठी तुझे नाटकं चालू होते का नाही? आहे ना. हा म्हणून तू असं केलं. त्याच रागावर तू गोळ्या नाही घेतल्या आहे ना. तू मला अलग राय किती वेळा म्हटलं. हा पण जाऊ दे बा. तू आल्या सगळ्या गोष्टी मी इग्नोर केल्या. तुला काय केलं तुला? हा बाकीच्या तर सोडून दे, पण तुला नवऱ्याची बी कदर नाही होती ना. मला तरी जीव लावला का तुला राणे? ते एकटंच पाहिजे ना. तुला कोणी नाही पाहिजे. फक्त तुला एकटंच पाहिजे. तुला माझ्या आई बाबा नाही पाहिजे. तुला माझ्या बहिणी नाही पाहिजे. कोणीच नाही पाहिजे. तर मग आता तुला एकटंच सोडणार मी. तू काय करायचं तुले कर. मला काही घेणदेण नाही. तू आलं सांगतो मी. तुला कोर्टात केस टाकायची आहे ना केस टाक. मी टाकतो नाही तर तू नाही टाकत असशील तर. पण त्यासोबत राहत नाही आता मी. लय झालं अति झालं. आता मी नाही करू शकत सर. हा तुला सांगतो मी. जे करायचं ना ते कर. पण 10 वेळा मला फोन करून परेशान करू नको. कारण की तू या फोन आला ना तर माझ्या डोकं चालत नाही. बिलकुल डोकं चालत नाही. माझ्या कामात लक्ष नाही राहत आणि काही नाही. फालतू मध्ये कॉल करत नको जातो तू. अच्छा ठीक आहे ना. काही मामूली गोष्ट आहे का जी सागरजी? तुम्ही काहून अशी करून राहिले माझ्यासोबत? कोणा काय सांगितलं तुम्हाला? तुमच्या आईनं भडकवलं का तुम्हाला? तुमच्या बहिणीनं भडकवलं का तुम्हाला माझ्याविषयी? अशी काहून करून राहिले तुम्ही? पहिले तर असे नाही होते ना. पहिले तू बी अशी नाही होती. संध्या नाही आहे इथं. संध्या तर तिकडं असं वर गेली. मला मग वर दिसली होती संध्या.
तुम्ही तिकडे जाऊन कोण नाही पाहिलं संध्याला? तर म्हणजे गच्चीवर का गच्चीवर आहे का त्या? हो तिकडंच असन ठेवाली संध्या. चला मी तुम्हाला दाखवतो. सागरजी हॅलो हॅलो सागरजी, ही पोरगी कोण होय? हॅलो हॅलो सागरजी सागरजी. तिचा फोन चालूच आहे वाटते राणीचा. आई आई बा माय बाई आलं बाई माय पोरग सुनेले नातुली घेऊन आलं काय का पप्पा? बरं झालं हो देवा, तू पावला रे देवा. माय नातू न पोरग आलं बाई मायवालं, आणि सुनही आली बाई. बरं झालं हो बाप्पा. तो म्हणेस ना संध्याकाळपर्यंत घेऊन येतो म्हणून तिले. आला का रे बाबू तू? कुठं आहे आपला पवन? कुठं आहे रे पवन? नाही दिसून राहिला रे. काऊन रे बाबू तू एकटाच दिसून राहिला? पवन कुठं आहे रे बाबू? आली नाही का रे बाबू? ते पूजा आली नाही? नाही आई आलीच नाही. ते लय समजावलं तिले. समजाव थकून गेलो मी. नाही आली ते. तिले ना तिच्या भावाचं लय घमंड आहे, बापाचं भावाचं. तिले असं वाटते जिंदगीभर पोचते. असंच वाटून राहिलं तिले. जाऊ दे आता. नाही आली तर काय करू मग मी आता आई? त्या लेकराला भेटलो शाळेत जाऊन, ते रडत होतं पोरग. त्याने म्हटलं चाल, तर म्हणे येतो म्हणे ते. पण मी म्हटलं आता तिच्या माघारी कसं काय नेऊ त्या पूजाच्या? इथपर्यंत येत होती ना, मग ते पोलीस घेऊन अजून आली असती तर मग अजून गावात बदनामी झाली असती. म्हणून आणलं नाही मग मी. नाही तर पोट्ट लागलं होतं मायवाल्या मांग. मांग लागलं होतं का रे पोरग रे? आणा लागत होतं रे त्याले पवनले. राहिलं असतं 1-2 दिवस, मग नेऊन दिलं असतं. विचारलं काऊन नाही तिले? विचारा लागत होतं नेऊ का म्हणून 1-2 दिवसासाठी. ते बोललीच नाही धड माझ्यासोबत. मग काय विचारू आई तिले? गेलतो तिले, चालू म्हणलं, आली नाही. आणि मी म्हटलं लेकराला भेटलो मी, तर तुम्ही काऊन भेटले जाऊन म्हणते. मलाच ओरडली ते किती जोरात. मग सांग बरं, तिने विचारून केलं असतं तर मला भेटूही नसतं दिलं तिनं. मॅडमले तिच्या सर लोकांना सांगून ठेवलं असतं तिनं. फोन म्हणून करताना रे बाबू मले. गेला होता भेटाले, त्याले फोनवर बोलायला लावत होता थोडासा. लावलं काऊन नाही रे त्याले? लय आठवण येत आहे रे मले त्याची वाली. हो रे अरुण, थोडंसं बोलायला लावा लागत होतं ना. आई पोट्ट लय लढून राहिलं होतं ते. पप्पा म्हणे मी येतो असं म्हणून राहिलं होतं. तेवढ्या याच्यात मला काही सुचलंच नाही. मलाच तर बरं नाही वाटलं त्याच्या तोंडाकडे पाहून. एवढंसं तोंड केलं त्यानं मिनिंगाच्या वेळेस. आता काय करतं पण मग आता? तिले चालव म्हटलं, त्या पोट्ट्यासाठी भेटलो मग मी तिले. मी म्हटलं ऐकन तर ऐकलीच नाही ते. मी म्हटलं आता तरी इले पश्चाताप येत असन तर कायचा पश्चाताप? तिले काहीच पश्चाताप नाही. ते तर अजूनच लावत होती मी येतच नाही म्हणे. मग आता काय करू आता? तिले म्हटलं पाया पडतो बाई, चाल म्हटलं, लेकराचा विचार करतो. ती पण नाही ऐकली आहे ना? नाही ऐकलीच नाही ते. बाप्पा आम्ही घरातून पाय नाही काढला हो बाप्पा लेकरासाठी. लेकरं आहे म्हणून हे पाय बाप्पा आजकालच्या पोरी. नवरा 10 वेळा घ्यायला जाते तरी येत नाही बाई, लेकराचा विचार नाही करत. लेकराले मायबाप दोन्ही पाहिजे नसते, मग दोन्ही लागत असते. एकानाच होते का? आता ते पोरग एवढं लढून राहिलं म्हणते बाई. बाबू घेऊनच या लागत होतं रे त्याले तुनं. जाऊ दे आई, मी आता काही तिला भेटत नाही. मी फक्त माझ्या लेकराले भेटायला जात जाईन आता. मलिकानी 2 दिवस आड काऊन नाही जा लागत तरी चालत. पैसे काऊन नाही जात माझ्या तिकिटीचे तरी चालन. पण लेकराले 2 दिवस आड जात जाईन, म्हणजे त्याला बरं वाटत जाईन. काय आहे, सकाळची पॅसेंजर पकडली का संध्याकाळच्या पॅसेंजरनं वापस. थोडीशी धकधक होईल मला, बाकी काय होईल. मग एवढे काही खर्च नाही होत पैसे. मला नाही जुना रे बाबू एखादी वेळेस त्यासोबत. मी येईन ना रे, त्याला भेटायचं आहे रे मले रे. लय दिवस झाले लेकराले पाहिलं नाही रे माया नातूले. तर दुसऱ्या वेळेस जाईन ना तेव्हा चालतो माझ्यासोबत. हो नेजो बरं बाबू मले. काय बरं बाबू, ते नापिकीचे पैसे आणाले त्या बाप बँकेत गेला तर थोडंसं अरुण आल्यावर सांगजो म्हणे त्याले जाले. डब्बा देतो बांधून मी तुले, तिकडंच खाजो वावरात. गाडी घेऊन जा ना थोडसा तिकडं वावरात. तुरीगिरी आहे रे. बंद आहे तर नाही म्हणते, पण आहे तसे ते निर्मल भाऊगी. पण जा ना आपलं वावरात आपणच गेलेलं बरं. लोकांच्या भरोशावर कायले पाहायचं. बरं ठीक आहे, जातो ना. पेशा तू मायवाले पैसे देऊन दे. तुले सांगतो मी. मायवाले 5 लाख रुपये थे आणि 1.5 लाख रुपये लग्नात गेला. मीनच लावला त्या लग्नाले पैसे. तेव्हा तुमच्याजवळ सोय नव्हती तर कामाला जाऊ पैसे जमा केले मी. नवऱ्याला सांगितलं नाही, काही नाही. जेवढी मायवाली सेविंग होती सगळी तू याच्यात टाकली. आणि तुझी बायको मला टोचू बोलते. त्या दिवशी म्हणे किराणा आणतो म्हणे, तुम्ही आणत जा म्हणे अर्धा म्हणे. रायता म्हणे दोघे मायले का, तुम्ही आणा म्हणे अर्धा किराणा, अशी बोलते तुझी बायको. भाऊ आहे तर काय नाही केलं मी ना. 1.5 लाख रुपये लग्नाला लावला. तुला घर घ्यायला 5 लाख रुपये दिले. माझ्या पोराचा विचार नाही केला, नवऱ्याला सांगितलं नाही मी. आणि आता तुमच्या भरोशावर इथं आले तर तुम्ही लोक 2 दिवस राहिले का नाही तर तुझी बायको मला किराणा सांगून राहिली.
तुझ्या बायकोनं माझ्या लेकराला चापट मारली म्हणते. मी घरी आल्यावर सांगत नाही माझ्या लेकरू. सांगितलं ना पवननं मला मामीनं मारली म्हणते चापट गालावर. तुला काय अधिकार आहे माझ्या लेकराला मारायचा? मी नाही एखादी वेळ त्या बायकोले जोडपीन बाबू, लक्षात ठेवा. तुला सांगतो संदेशा माय पैसे देऊन दे, मी चालली जातो. अलग राहतो मी नाही राहत इथं. मायवाले पैसे लवकर आणून दे मला. 6.5 लाख रुपये तू आता. बाई तू लढून राहिली पवननं नाही का माझ्या पोरीले केस धरू धरू मारलं हो बाई हो. म्हणून एखादी चापट मारली असं लतानं. तसं नाही मारत हो ते वाली. विचार बरं, आई घरी आई बरं, मी खोटा बोलीन, माय बायको खोटं बोललं, आई कायले खोटी बोलन. तिच्यासाठी तर दोन्ही नातं सारखीच आहे ना. लेकरं माय पोरगी तिच्यासाठी सारखीच आहे, ते पोरगी सारखंच आहे हो. पूजाबाई ठीक आहे, लेकराचं जाऊ दे तू आता. लेकराची गोष्ट म्हणतो ना, ठीक आहे. लेकरू लेकराले मारते, लेकराच्या मंदात नाही पडू. पण तुझ्या बायकोचं हे बोल ना. मला त्या दिवशी त्याला एवढं टाकलं म्हणते साबुदानात, म्हणते किराणा घेऊन येत जा म्हणते तुम्ही. हे कोणतं बोलणं आहे मग? कोणतं बोलणं आहे? त्या बायको मारली का ती बायको जास्त? तुझ्या एवढुल्या गोष्टीचं वाईट नाही वाटून घ्यावं लागत हो बाई व. तिच्या मांग कायले लागतं? आम्ही हाव ना तुझ्या सोबत हो. तिच्या मांग लागाले तिचं काय करावं लागते तुले? आम्ही हाव ना करणार धरणार, तुले काय करावं लागते? कायचं करणार धरणार? कामाला जातो मी, माय पोराले पोचतो, सर्वच करतो. फक्त एवढंच आहे का तुम्हाला किराण्याला पैसे देऊन नाही राहिली बा? झालेच किती दिवस मी? 1 महिना. जर तुम्ही पोरीले पोचू नाही शकत, तिले किराण्याचे पैसे मागता तुम्ही, तर काय फायदा मग माया तुम्हाला एवढं करून बी? मी लहान भाऊ म्हणून किती केलं याच्यासाठी. यो काय करून राहिली? मी मोठी आहे ना, याच्यापेक्षा बायकोले समजावून सांगता नाहीत का याले? अहो ते हेकड आहे, तिचा विचार कायले करतो? कोणत्या भाव जायले आपली ननंद सैन होते का बिचारे? काय पूजा, अहो आम्ही हाव ना, माय बाप आहे, भाऊ आहे त्याकडून. अजून काय पाहिजे? राहिली गोष्ट त्या पोराची, तर त्याची चिंता नको करत जाऊ. मी राहतो बरं, त्याला सोडत नाही लेकराले. भले याच्या पोरीले लागेस नाही एवढी करत, पण तुझ्या पोराला सोडतो का हो मी? कुठेही गेली बाहेर तर त्याला घेऊन जातो मी. त्याला कुठं सोडतो? शाळेतून याच्या वेळेस तिथं उभी राहतो मी त्याला घ्याले. त्या पोराले मी हे मारू देईन का व? मारू द्याले नाही व पूजा. एकदम हे नको करू हो बाई, बोलू नको अशी. ती तुझ्या पोरानं मारलं होतं ती याच्या लेकराले, त्या पोरीले लय मारलं होतं. म्हणून का नाही तिने एखादी चापट माया देखताच मारली. मग मी बोलली ना बिचारे तिले, बोलली ना बाई मी तिले, बोलली नाही तर काय? का हो म्हणलं लेकरावर हात उचलून राहिली म्हटलं तू. काहून नो म्हटलं जास्त शायनी झाली काय म्हणलं? सांगा लागते का म्हटलं माया पोराले, मायावाल्या नातावर हात उचलून राहिली म्हटलं. तिची माय आली तर झडपण ना म्हटलं तुले धरून, तर चुपचाप बसली. नाही आई म्हणते सावनीले मारलं म्हणते. मग यानं पवननं मारलं म्हणते. लय जोरात मारलं होतं त्या पोराने बी. त्या पोराले गरीब नको समजू बाई तू पूजा. तुला जेवढे दिवस राहायचं आहे इथं तेवढे दिवस राह पूजाबाई. तुला म्हणलं का मी न काही? तेच घर होईये. तुला मला पैसा दिला, माय लग्न करून दिलं, पोरगी पाहून दिली, आणि मी त्यासोबत बेमान होईन का खरं? तुझी बायको रे, तुझी बायको कशी बोलते मला टोचू बोलाले. मला राहूच्या वाटण काही येतं वाटाले. मी पाहतो तू काय ना तिचं टेन्शन घेतो ना, तरी मी सांभाळतो. तिने एक दरकार दिली का ती चुपचाप बसते. काय चुपचाप बसते? तिच्या डोळ्यातच कुपून राहिली मी आली तेव्हापासून. माया लेकराले डसवत करत अशी करते देवाली, मला बी बोलते. आपण आम्ही हाव ना बाई व त्यासोबत व आम्ही हाव ना. तिचं काय करावं लागते बाई तुले पूजा? आम्ही हाव ना, आम्ही आहो ना करतो तू आई. त्या सांगण्यावरून मी माझ्या नवऱ्यावर केस केली कराले. त्या सांगण्यावरून सगळं काही करून राहिली. आणि इथं काय भेटून राहिलं मला तुझा भाव? जशी काही वेगळी असल्यासारखी, दुसऱ्या इथून आल्यासारखी बोलता तुम्ही लोक मला. याची बायको हो तर त्या चांगल्यासाठीच करायला लावली होती बाई केस मी ना. आता तो माजल्यासारखा करेन, तुले मारलं होतं म्हणून करायला लावली बाई. आता तू मला दोष देतं का पूजावं? म्हणे हो बाई येईन बाई. काजलनं मस्त स्वयंपाक बनवला म्हणे. बापा सागरचे बाबा सागर मस्त बनवला होता ना, खरंच मस्त बनवला. पण किती मस्त बनवते बाई स्वयंपाक. असं नवीन असल्यासारखी वापरलीच नाही बाई पोरगी. पहिल्या वेळेस आली असं वाटलंच नाही बाई. किती मन मिळाव आहे बाई तुमची पोरगीची काजल. तशीच आहे जिथे बाई, तशीच आहे ते. मग आता मायावाल्या वहिनीच्या इथं राहिली ना 2-3 महिने. तुम्ही ओळखत असाल ना निर्मलाबाई? ओळखत असाल ना? ओळखतो ना, त्याच्याच तर इकडून जोडलं बापा आपलंवाला हे लग्न. ते माई सक्की वहिनी होय. तिच्याच घरी राहिली होती 2-3 महिने. तर बापा तिच्या गावातल्या बाया अशा वानून ते का नाही तिले काजलले लयच मस्त पोरगी आहे म्हणते. पण काय करता आता, असूनही बी
तर सारं वाईटच करून ठेवलं ना, अक्कलच आली नाही ना तिले, अक्कल आली. काय करता, करू नको म्हणलं, पण ऐकली कुठं ते पोट्टी. केलं तिच्या मतानंच, शेवटी असं झालं. मग बाई कुठं ऐकते माय लेकर आजकालची जी. माय पोट्ट्याचं तसंच झालं ना माय ह्या सागरचं. काही धडाची नाही जी पोरगी, काही धडाची नाही बाई. येईन बाई, काही धडाची नाही. आजी कानी रूमच्या बाहेरच निघत नाही, धड कामं करत नाही का कोणतं, काही नाही. आता लग्नाला त्याचे 1-1.5 वर्ष झाले, 1.5 वर्ष. पण कानी असं म्हणजे मन मिळावू बोलत नाही, मन मिळून घेत नाही. जसं आमच्या घरी पाहुणीन कशी राहते तशासारखी राही बाई ते पोरगी. माय सून. आता जाऊ द्या, तिले ठेवणारच नाही आहे ते पोरगही म्हणते, मी ठेवत नाही म्हणते आता मायवालं. माय काहून जी? नाही जी, आता जे झालं ते झालं, त्या पोरीचाही दुसरा होई म्हणते ना. मी ना असं ऐकलं बा, वहिनी सांगे मले. दुसरा सोय मग अक्कल तरी होती का जी ह्या पोट्ट्याले? अक्कल व्हाले, तिचं मागचं पुढकं काहीच नाही पाहिलं आणि घेतली करून. कोणतं प्रेम होय ना ढेम होय, तर केलं ते सारखं सुद्धा नाही. माजली मोठी राहिले तरी बरं झालं का बापाच्या घरी खायची सोय नाही. पिशवीत गाठ होती तिच्यावाल्या बाई. आणि डॉक्टर लोकांना तिले का नाही गोळ्या घ्यायला सांगितल्या रोज. याच्यावाल्या पोराचं 2-2 गोष्टीचं आता कुठं नाही होत जी, नवरा बायकोचं होते का नाही. त्या पोरीनं काय केलं, गोळ्याच घेतल्या नाही, रोज फेकत गेली कचऱ्यात गोळ्या, आणि म्हणून तसं झालं बाई. ते सांगावं, अशी असते का कोणती बाई? अरे वा, लेकरासाठी काय नाही करत बाई. लोकांनी इले काही गोळ्या घ्यायलाच जीवावर आलं होतं का जी तुमच्या सुनीले? सांग ना बाई, आता तुम्हीच करा बाई, आता न्याय सांगा. नाही, त्या पोरीचं चुकलं जी, असं नाही करा लागत होती. माय तर मोठी समजदार वाटली जी ती अनिता, चांगली बाई आहे ते तर. त्या दिवशी आली होती तिची माय बी, पहिली पटर करत होती, आणि जेव्हा तिच्या पोरीचे सगळे घराने सांगितले मी, तेव्हा बसली बाई चुपचाप. ते हो का जी? बाई झोपा. तुम्हाला उद्या जायला लागन, लय वेळ झाला ना गोष्टीत. हो झोपतो ना. हे कुठं गेली? काजल न संध्याही नाही दिसून राहिले. दोघेच्या दोघे बसल्यावर तर गोष्टी करत. तुमची पोरगी बी ना माही पोरगी बी. जाऊ द्या, येऊ द्या. यंत झोपणी तर खाली गादी टाकून देऊ, आपण झोपून जाऊ वरत. बरं ठीक आहे ना.